अबे विल्या, हो दादा. अबे हे घे तिळगुळ. तिळगुळ तिळगुळ काय दादा? अबे आज मकर संक्रांती आहे ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. दादा मले वाटते आता या तिळगुळामध्ये तो पावर नाही राहिला. कारण दादा माहित आहे का कोणीच कोणासोबत गोड बोलायला तयार नाही ना. काऊन काय झालं? अरे दादा दरवर्षी माझ्या घरी तिळगुळ बनवते. मै बायकोनं मै माय वाटते. पण दादा माझ्या बायकोचं आणि मायचं कधीच एकमेकीसोबत पटलं नाही. दादा ह्याच तिळगुळ आम्हाला देते, पण आमच्या भावाभावाचं आमचं कधी पटलं नाही. दादा ह्याच तिळगुळ आम्ही शेजाऱ्याला वाटतो, पण दादा माहित आहे का शेजाऱ्यासोबत सुद्धा आमचं पटत नाही. मग दादा तुले वाटत नाही का ह्या तिळगुळामध्ये तो पावर राहिला नाही म्हणून? अबे भारतीय संस्कृती हा सण असा आहे ज्यात तिळगुळ वाटून रुसवे फुगवे भुलून सुखानं राहायचं राहते. अरे दादा आमच्या मध्ये कडवटपणा एवढा जास्त झाला का ह्या तिळगुळानं आता तो जाणार नाही असं वाटते. अबे तुले काय वाटते बे? भारतीय संस्कृती सणात फुकट राहते का फालतू राहते का? अबे भारतीय सणात नाही का चांगली शिकवण आणि लोकांसोबत चांगलं मिळून मिसळून राहायची सीख राहते. अरे दादा पण पणगिंग काही नाही, तिळगुळ वाट आणि गोड गोड बोल. जर तुझ्यासारख्या सगळ्या व्यक्तींनी जर गोडवटपणा ठेवला ना या देशात, सगळीकडे कडवटपणा राहणारच नाही, सगळीकडे गोडवा राहील. ठीक आहे दादा, मग मी आत्ताच तिळगुळ वाटतो आणि सगळ्यासोबत गोड गोड बोलतो. हो जा लवकर. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड